सर, आज महायुतीची बैठक जी आहे ती वसंत स्मृती कार्यालयात भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात पार पडते, परंतु राष्ट्रवादीला या सगळ्या संदर्भाची कोणतीही निमंत्रण देण्यात आलेल्या महायुतीच्या बैठकीमध्ये खरं तर राष्ट्रवादी महायुतीमध्ये आहे का, हा सवाल निर्माण या निमित्ताने होताना पाहायला मिळतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रित महायुतीमध्ये या राज्यामध्ये सत्तेत आहेत आणि सत्तेत आजच्या बैठकीमध्ये हे प्रत्येक पक्षाकडून आपापल्या पक्षांतर्गत चाचपणी त्या ठिकाणी केली जाते आणि या चाचपणीच्या नंतर त्या ठिकाणी महायुतीचा अंतिम निर्णय हे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते त्या ठिकाणी घेतील। आज जी त्या ठिकाणची बैठक आहे ती भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या संदर्भातली होईल। महायुतीचा अंतिम निर्णय हे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते त्या ठिकाणी घेतील। आम्हाला आमचं अस्तित्व त्या ठिकाणी चांगलं आहे, त्याच्यामुळं भविष्य काळामधल्या निवडणुकीमध्ये आम्ही सुद्धा तितक्याच ताकदीने उतरू, पण अंतिम निर्णय हे अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी घेतील। अशा पद्धतीनं इतका महत्त्वाचा भाग असलेल्या पक्षाला निमंत्रण न देणं किंवा त्यांना या बैठकीसाठी न बोलवणं, गेल्याच आठवड्यामध्ये आपण बघितलं होतं की अमित साटम यांनी खुल्या पद्धतीनं सांगितलेलं होतं की जर नवाब मलिक मुंबईमध्ये नेतृत्व करत असतील तर त्यांच्याशी कुठली चर्चा होणार नाही। उघड नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे, त्यामुळं या बैठकीला बोलवलं गेलं नाही का? अमित साटम इतके मोठे नेते नाहीत की त्यांच्या सांगण्यावरनं महायुती बनेल आणि त्यांच्या सांगण्यावरनं महायुती तुटेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी, शिवसेनेची महायुती ही पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतात, त्याच्याबद्दलचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतात। अमित साटम काय बोलतात त्याचं आम्ही फारसं महत्त्व देत नाही। आमची महायुती ही तिन्ही पक्षाची पुढे कशी जाईल यासाठीचा निर्णय हे तिन्ही पक्षाचे नेते घेतील। अमित साटमला कदाचित अशी विधानं करून निवडणूक वेगळ्या वळणावर घेऊन जायचे असेल म्हणून अशा पद्धतीचे विधानं त्यांच्याकडनं केले जात आहेत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे युतीसाठी प्रस्ताव गेलेला नाही। त्याबाबतचा जे काही निर्णय घ्यायचा आहे ते दादा घेतील, आमचे वरिष्ठ नेते घेतील आणि त्या निर्णयाच्या नंतर अंतिम निर्णय ठरेल। परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर टीका करत असतील तर त्याने सुद्धा स्वतःच्या नेत्याच्या गिरेबांमध्ये झाकून बघण्याची खूप गरज आहे। एखाद्या व्यक्तीवरती आरोप झाले म्हणून तो व्यक्ती गुन्हेगार होत नाही, हे संविधानातला कायदा आहे, हा कायद्यानुसार गुन्हाही आहे। म्हणून अमित साटमनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर बोलत असताना मला वाटतंय थोडी माहिती घ्यावी आणि महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी अमित साटम यांनी घ्यावी। चलोरेचा तुमचा नारा आहे का, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतात की राष्ट्रवादीकडनं कोणताही प्रस्ताव भाजपला गेलेला नाही? महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाने आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वार्डात, प्रत्येक प्रभागात आपले उमेदवार त्या ठिकाणी रेडी केलेले आहेत। योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा अधिकार हा तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना आहे, त्याच्यामुळे तिन्ही पक्षाचे प्रमुख हा निर्णय त्याबाबतचा घेतील। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी ही महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे लढण्याची आहे, परंतु आम्हाला त्या ठिकाणी महायुतीचा धर्मच पाळायचा आहे। आमच्याकडनं अशी कुठलीही ती चूक होणार नाही किंवा कुठलीही आमचं पहिलं पाऊल पडणार नाही, परंतु जर आमच्याकडे मान सन्मानानं कुणी बघितलं नाही किंवा मान सन्मानानं चर्चा झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते त्याबाबतचा निर्णय घेतील। पण इथून पुढे होणाऱ्या बैठकांमध्ये मग राष्ट्रवादीकडनं, जसं आजच्या बैठकीला कोणी आलं नाही, पण इथून पुढच्या बैठकांमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं नवाब मलिकांच्या व्यतिरिक्त इतर कोणाला संधी दिली जाईल का आणि मुळात अशा बैठकांमध्ये राष्ट्रवादी सहभागी होईल का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई महानगरपालिकेची 8 लोकांची कमिटी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ती कमिटी एकत्र बसून त्याबाबतचा अंतिम निर्णय घेईल आणि तो निर्णय वरिष्ठांकडेच सादर करेल आणि वरिष्ठ त्याबाबत महायुतीचा निर्णय त्या ठिकाणी मित्रपक्षाची चर्चा करून घेतील। परंतु आमची तयारी पूर्णपणे झालेली आहे। आता त्यांची अडचण काय, मला महायुतीमध्ये भाजपाची अडचण काय समजत नाही, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये असे बडगुज्जर सारखे नामांकित लोकांना सुद्धा प्रवेश झालेला आहे। म्हणून त्या लोकांनी आमच्या लोकांवर बोलत असताना 10 वेळा विचार करावा। एक बोट तुम्ही आमच्याकडे दाखवत असाल तर 4 बोट तुमच्याकडे हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि बोलत असताना दोस्तीत कुस्ती करू नये, दोस्तीत मिठाचा खडा टाकू नये, एवढीच आमचं त्यांना म्हणणं आहे।
तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आपण महायुतीमध्ये सहभागी झालं पाहिजे. जर कार्यकर्ते म्हणून असं म्हणतायत की महायुतीत लढलो तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होईल. असं असताना केवळ नवाब मलिकांच्या नावाचा तुम्ही आग्रह करताय आणि त्यामुळं युती होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एक पाऊल तुम्ही मागे घ्याल का? आमच्या कार्यकर्त्याचं म्हणणं, काही कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की महायुतीमधून लढावं, काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला न्याय भेटावा म्हणून स्वतंत्र लढावं. कार्यकर्त्यांच्या भावना असतात, परंतु कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करत असताना वस्तुस्थिती पाहून त्या ठिकाणी वरिष्ठ नेते पुढचं पाऊल टाकत असतात. मला वाटतं पुढच्या काळामध्ये याबाबतचा निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन सन्माननीय आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे घेतील. पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आमची मैत्रीपूर्ण लढत होईल, तिथे आम्ही एकत्रित जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आता हे दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रितरित्या या ठिकाणी लढतील का, पिंपरी चिंचवड आणि पुण्यात? बघा, पिंपरी चिंचवड, पुणे असेल किंवा महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही अजितदादांच्या नेतृत्वात नक्कीच वाढलेली आहे. आम्हाला सुद्धा वाटतं की तिथल्या कार्यकर्त्याला या निवडणुकीमध्ये न्याय भेटावा आणि ते न्याय भेटण्यासाठी काही ठिकाणी आम्हाला मैत्रीपूर्ण लढत करावी लागेल. कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. आगामी काळामध्ये कुणासोबत आमची आघाडी, कुणासोबत युती होते, थोडं थांबा, पुढच्या 4-5 दिवसामध्ये चित्र क्लिअर होतील आणि क्लिअर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1चा पक्ष म्हणून आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर दिसून येईल. तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमचेच काही नेते मंडळी आहेत मुंबईचे, ते मात्र महायुतीसाठी आग्रही आहेत. आज शिवाजीराव नलावडे यांनी सकाळी आशिष शेलारांची भेट घेऊन महायुतीमध्ये असल्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. परंतु दुसरीकडे त्यांचेच नेते सातत्यानं म्हणतात की नवाब मलिक असतील तर आम्हाला राष्ट्रवादी ही महायुतीमध्ये नको आहे. खरं तर मुळात तुमची भूमिका काय, एकला चलोरीची असणार की महायुतीमध्ये लढणार? बघा, आम्ही पहिल्या दिवसापासून हे सांगत आलेलो आहे की दोस्तीत कुस्ती आम्हाला करायची नाही, परंतु हे करत असताना आमचा सुद्धा मान सन्मान आणि इतरांचा सुद्धा मान सन्मान त्या ठिकाणी राखला गेला पाहिजे. आम्ही प्राथमिक चर्चा करू आणि जर मान सन्मान राखला नाही गेला तर नक्कीच त्या ठिकाणी योग्य तो निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील. अमरावतीमध्ये रवी राणा यांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या विरोधातच जाण्याचा किंवा राष्ट्रवादीला सोबत न घेण्याचाच पवित्रा घेतलेला बघायला मिळतोय. अमरावतीमध्ये आमच्या सुद्धा कार्यकर्त्याचं म्हणणं तेच आहे की रवी राणाच्या सोबत न जाता आपण त्या ठिकाणी स्वतंत्र लढावं. कार्यकर्त्यांच्या भावना असतात, त्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्यायच्या असतात आणि वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची असते. रवी राणा काय बोलतात हे आमच्यासाठी तिथं फारसं महत्वाचं नाही, कारण दोन्ही बाजूने तशा भावना आहेत. त्याबाबत सुद्धा चर्चा होईल आणि त्या चर्चेतून नक्की मार्ग निघेल. आज संजय राऊत आणि राज ठाकरेंना भेटलेले आहेत, त्याची युती मुंबईमध्ये होणार आहे, आघाडीमधून ते बाहेर पडतील, काँग्रेस सोबत नसणार, कशा प्रकारचा सामना होऊ शकतो, काय वाटतं याविषयी? आमची जी लढाई आहे ती मुंबईच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची लढाई आहे. या मुंबईमध्ये अनेक वेगवेगळे प्रोजेक्ट येत आहेत, ते प्रोजेक्ट पूर्णत्वाला नेण्यासाठीची आमची लढाई आहे. आता मी मनसेची आणि शिवसेनेची जी लढाई बघतो ती अस्तित्वाची लढाई आहे. त्याच्यामुळं त्यांना एकत्रित यावं लागतंय. तुम्ही जर मागचे स्टेटमेंट पाहिले तर एकमेकाची तोंड न बघणारे अस्तित्वासाठी आज एकत्र आलेत आणि या लोकांना मुंबईची जनता ही जागा दाखवेल, कारण हे संधी साधून एकत्र आलेले आहेत. हे विकासासाठी नाही तर संधीसाठी एकत्र आले आहेत. त्याच्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुंबईची जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीमध्ये दुय्यम दर्जाची वागणूक सध्या मिळते का, हाच सवाल या निमित्ताने होतो. नवाब मलिकांचा प्रश्न असेल, दुसरीकडे रवी राणा यांचं वक्तव्य असेल की राष्ट्रवादीला महायुतीमध्ये घ्यायचं नाही. सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये खंबीर पक्ष म्हणून भाजपसोबत उभा राहिलेला आहे, तरी देखील अशा पद्धतीची वागणूक नेत्यांकडनं मिळली जाते. या सगळ्या संदर्भात काही तक्रार तुम्ही करणार आहात का मुख्यमंत्र्यांकडे? 2-4 भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बोलले म्हणून त्याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला वागणूक दुय्यम दिलेली आहे. ह्याच्यामध्ये ज्यांच्याकडे कसलेच अधिकार नाहीत, ज्यांच्याकडे कसल्याच ऑथॉरिटी नाहीत अशी लोक बोलत आहेत. त्यामुळं त्यांच्या बोलण्याला फारसं लक्ष द्यायचं नसतं. तसे आमच्याही पक्षात आहेत जे भारतीय जनता पार्टीबद्दल वक्तव्य करत असतात. त्याच्यामुळं अशा लोकांच्या वक्तव्यामुळं महायुतीवर परिणाम होणार नाही. महायुतीमध्ये एकमेकाचा सन्मान हा राखत आलेला आहे, राखला जाईल हा विश्वास आम्हाला तिन्ही प्रमुखावरती आहे. परंतु काही लोक जाणीवपूर्वक महायुतीमध्ये विघ्न निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. मला वाटतंय
पुढच्या काळामध्ये हे सगळं चित्र क्लिअर राहील. एक शेवटचा प्रश्न, माणिकराव कोकाटे यांची जी शिक्षा आहे ती कोर्टानं कायम ठेवलेली आहे. एक मोठा धक्का मानायचा का हा माणिकराव कोकाटे यांना? याबाबत नक्कीच आम्ही वरच्या कोर्टामध्ये जाऊन दाद मागू. हा धक्का नाहीये. त्या ठिकाणी आम्ही आमची बाजू अधिकपणे भक्कमपणे मांडू आणि कोकाटे साहेब, आम्हाला पूर्ण विश्वास आहे या प्रकरणामध्ये कुठेही दोषी नाहीत. त्यांना वरच्या कोर्टामधून नक्की न्याय त्या ठिकाणी भेटेल, हा विश्वास आम्हाला पूर्ण न्यायदेवतेवरती आहे. सूरज जी, हिंदी में जानना चाहते हैं, जिस तरीके से डिसीजन लिया गया कि आने वाले चुनाव महायुति के अलायंस में लड़े जाएंगे और आज महत्वपूर्ण बैठक हुई बीएमसी के चुनाव के चलते, लेकिन एनसीपी का कोई प्रतिनिधि वहां पर मौजूद नहीं था या बुलाया नहीं गया, क्या कहना चाहते हैं? देखिए, एक बात तो तय है कि मुंबई में महायुति के तहत ही इलेक्शन हम लोग लड़ने की सोच रहे हैं, परंतु अगर हमारा रिस्पेक्ट वहां पर नहीं रखा जाएगा तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से अलग विचार वहां पर किया जाएगा. आज आप बोल रहे हैं कि हमको वहां पर नहीं बुलाया था, मगर हमारी भी यहाँ पर मीटिंग है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की. इसका मतलब ये नहीं कि हमने उनको नहीं बुलाया है. अपने अपनी पार्टी की तरफ से क्या तैयारी चल रही है, पहले अलायंस के बारे में बात होगी, बाद में डिसीजन लिया जाएगा और अंतिम निर्णय लेने का पूरा अधिकार तीनों पार्टी के वरिष्ठ नेताओं को है. जल्द ही तीनों पार्टी के नेता इस पर अंतिम निर्णय लेंगे. आशीष शेलार साफ तौर पे कह रहे हैं कि नवाब मलिक के अंदर अगर नेतृत्व मुंबई का एनसीपी करेगी तो हमें युति मंजूर नहीं है, और वो बता दिया गया है ये मतलब युति नहीं होगी मुंबई में. आशीष शेलार जी क्या बोल रहे हैं वो हमारे लिए इम्पोर्टेंट नहीं है. महायुति आशीष शेलार जी को पूछकर नहीं बनी है. महायुति बनने के लिए वरिष्ठ नेताओं से चर्चा करके बनी है. एक कॉमन मिनिमम प्रोग्राम के आधार पर महायुति बनी है. इसीलिए नीचे कौन क्या बोल रहा है वो जरूरी नहीं है. आशीष शेलार जी अगर हमारी तरफ एक उंगली दिखा रहे, बड़गुजर जैसे अन्य बहुत सारे लोग हैं जो उनके पार्टी में काम कर रहे हैं. अगर भारतीय जनता पार्टी के जो कैंडिडेट है उनका अगर एफिडेविट भी वो देखेंगे तो उनको समझ में आएगा कि कितने लोग अपने पार्टी में जिनका चरित्र बहुत अच्छा है. आशीष शेलार जी को याद रखना चाहिए, सार्वजनिक जीवन में काम करने वाले व्यक्ति के ऊपर ऐसे आरोप हो, ऐसे एलिगेशंस होते रहते. उसको इतना, जब तक आरोप सिद्ध नहीं होता तब तक आरोपी कहा नहीं जाता, ये संविधान ने दिया. इसीलिए आशीष शेलार जी एक रिस्पॉन्सिबल पर्सन है, उन्होंने बोलने से पहले ये सोचना चाहिए कि क्या बोले. महायुति को बरकरार रखने के लिए, अलायंस में आगे बढ़ने के लिए क्या नवाब मलिक को बदला जाएगा? देखिए, ये तो पूरा निर्णय पार्टी के वरिष्ठ नेता लेंगे. उसके ऊपर हमारे नेता अजीत दादा पवार जी आपसे इसके बारे में डिटेल में बता देंगे. परंतु हम लोग यहाँ पर महायुति के साथ है, महायुति के साथ लड़ेंगे. अगर महायुति में कुछ हुआ तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की पूरी तैयारी है मुंबई में अकेले लड़कर चुन कर आने की. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.